आकडा क्रॉस केलेला आहे कार्यक्रमाचा. असे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी रमेश दादा परळीकर यांचे या हा, आपण वेळ न घालवता लगेच सुरुवात करणार आहे. वहिनी, तुमचं नाव? आरती गणेश माने. काय तुमचं नाव? आरती गणेश माने. मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की, मैं तो आरती उतारू रे. जय जय संतोषी माता, जय जय माँ, जय जय संतोषी माता, जय जय माँ. कुठल्याही शुभ कार्याची आरती करायची असते आणि तुम्ही आला आणि आरतीच झाली. एकदा जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. ते ठुशी गणेशरावांचं नाव घेते खेळ पैठणीच्या दिवशी. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. या वहिनी, तुमचं नाव? उषा शिवाजी पवार. आणि उखाणा? तिथं जेवढ्या उभ्या आहेत ना त्यांनी थोडं अजून पाठीमागे सरका. थोडं गणेश ये तू पुढं, म्हणजे फक्त आम्हाला गणेश दिसला पाहिजे. गणेश ये असं. हा, थोडं थांबा, अजून बाहेर थांब. हा, फक्त नाव घेते. उखाणा. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून शिवाजीरावांचं नाव घेते तुमचं मान. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. तीच यरमाळ्याचे सतीन येडू डोंगरावर नांदती. तीच यरमाळ्याचे सतीन येडू डोंगरावर नांदती. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. तीच यरमाळ्याचे सतीन येडू डोंगरावर नांदती. तीच यरमाळ्याचे सतीन येडू डोंगरावर नांदती. वा, वहिनीने छान उखाणा घेतला. वहिनी, तुमचं नाव? अर्चना रामचंद्र पवार. परशा. यार लागलं ग, यार लागलं ग, रंगलं तुझ्यात यार लागलं ग. वासी होऊन साथी येई कस्तुरीचा, साकलं यवार गोड लागलं ग. चांद भासतो दिसात मावळाया लागलं. हे आस लागली मनात गागवाया लागलं. यार लागलं ग, यार लागलं ग, रंगलं तुझ्यात यार लागलं ग. ज्या वेळेसपासून साईराट पिक्चर आलाय त्यावेळेसपासून अर्चना वहिनीला लईच वण आले. जर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. एवढा मोठा ससा आणि 10वी कसा. हा, उखाण. कार्यक्रम बघितले 100. कार्यक्रम बघितले 100. रामचंद्रांचं नाव घेते. रमेश परळीकर सरांचा होम मिनिस्टर कार्यक्रम 1च नंबर. आहो हा, वहिनी, तुमचं नाव? कुंता पप्पूराव वायसे. कुठून आले? अजंठा नगर. भैया, तुम्ही आमच्या एका कार्यक्रमाला भेटल्या म्हणल्या तिकडेच राहते, मग तिकडे माहेर आहे का? तिथं माझी मावशी होते तर त्यांनी मला सांगितलं होतं की त्या सोनारांच्या कार्यक्रम आहे, तर तू यायचं असेल तर ये. नाही, मला वाटलं बिचाऱ्या ह्याच्यामधून आल्यात. काय ते आपला कुठं नसरापूर इथून 50-60-70 किलोमीटर लांब आहे, तिकडे पण आल्या होत्या कार्यक्रमाला. पण मला वाटलं भरपूर लांबून आल्यात. आता इतर आल्यात म्हणून कळालं. जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा, उखाणा. पिंपरी चिंचवडमध्येच आहे माझं, इथेच राहते. आणि आई तुळजाभवानी करते मी तुझी भक्ती. आई तुळजाभवानी करते मी तुझी भक्ती. पप्पूराव आणि रमेश भाऊजी परळीकर यांच्यासोबत असू दे तुझ्या आशीर्वादाची शक्ती. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. हा, वहिनी. सपना बाबासाहेब होके. सपना बाबासाहेब होके. ओके. हा, सपने में मिलती है ओ कुड़ी मेरी, सपने में मिलती है. सपने में मिलती है ओ कुड़ी मेरी, सपने में मिलती है. सारा दिन घूंघटे में बंद कुड़िया सी, सारा दिन घूंघटे में बंद कुड़िया सी. सपने में मिलती है ओ कुड़ी मेरी, सपने में मिलती है. हा, काय म्हणले वहिनी? बस रे बस. त्यांना पण तेवढंच येतं बस. हा, घ्या उखाणा घ्या आता. सहज गेले अंगणात, नजर गेली आकाशात. बाबासाहेबांचं नाव घेते भारताच्या नकाशात. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा, वहिनी. श्रुती अमोल
तिथे. हा आणि उखाणा या वहिनी तुमचं नवीन झालंय का? हा तरी वाटलं की एवढ्या लाजल्या तेव्हा नवीनच झालेलं असतं. हा घ्या घ्या आरामाने घ्या, काय प्रॉब्लेम नाही. हा महादेवाच्या पिंडीवर वाते वेलाचं पान, महादेवाच्या पिंडीवर वाते वेलाचं पान, अमोलचं नाव घेते सगळ्याचं मागून वान. वहिनी तुमचं लव्ह मॅरेज आहे का? अरेंज मॅरेज. नाही डायरेक्ट अमोल म्हणल्या ना म्हणून, बाकी काय नाही. अरे महादेवाला माझ्या शंकराला माझ्या, अरे महादेवाला माझ्या शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. हा वहिनी श्यामल विकास भिसे. उखाणा महादेवाच्या पिंडीवर रुपये टाकते बंदा, विकासरावाच्या बहिणी जीवाभावाच्या नंदा. टाळ्या टाळ्या वाजवा जरा वहिनीसाठी. काय पाहिजे, इफेक्ट पाहिजे का गाण्याला? हा थोडा मध्ये आतमध्ये वाढवा मंदार दादा. हा वहिनी ज्योतिराम लोंढे. उखाणा इकडे या. तुमचं लग्न कधी झालं? हा लग्न कधी झालं? लग्न फेब्रुवारी मध्ये 2017. मग इतके दिवस दुसऱ्याच्या लग्नाला कोणतं गेले का नाही? येतच नाही ना नाव घेतात. मी शिकवतो. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा आठवतोय मला, पण जरा मग तुम्हाला चांगला शिकवायचा आहे मला, त्याच्यामुळे या इकडे या. हा पिढ्यात पिढा पिढा पुणेरी पिढा, पुणेरी पिढा. यांनी यांनी मारला खडा, यांनी मारला खडा. म्हणून जमला आमचा जोडा. त्यांचं नाव घ्या की, म्हणून जमला आमचा जोडा. रामचं नाव जमला आमचा जोडा. बरं झालं भैया, वाजवा टाळ्या वहिनी. त्यांनी खडा मारला का दगड मारला काय माहिती. हा वहिनी तुमचं नाव? पूजा आकाश कांबळे. हा आणि उखाणा निळ्या आकाशात चमकतात तारे, निळ्या आकाशात चमकतात तारे, आकाश रावण पुढे पडतात सारे. सॉरी परत येते. परत घ्या, काय प्रॉब्लेम नाही. निळ्या आकाशात चमकतात तारे, निळ्या आकाशात चमकतात तारे, आकाश रावणच्या पुढे पडतात फिके सारे. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए हमको तरसाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए हमको तरसाए. वहिनी चष्मा कुठं बनवलाय? निगडी. चांगला बनवलाय. तुमचं नाव? सावली अजय आरणे. हा आणि उखाणा प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, शोधून सापडणार नाही अजरांसारखा हिरा. हिऱ्याची अंगठी ऋतून बसली, हिऱ्याची अंगठी ऋतून बसली. ही सोळा की है माझ बोट, राया सोळा की है माझ बोट. अहो शेट लई दिसान झाली या भेट, अहो शेट लई दिसान झाली या भेट, अहो शेट लई दिसान झाली या भेट. हा वहिनी तुमचं नाव? भाग्यश्री अतुल मिसाळ. हा आणि उखाणा येत नाही? या इकडे. हा पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला, पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला, यांचं नाव घेते सुवासनीच्या पंक्तीला. अतुलचं नाव घेते सुवासनीच्या पंक्तीला. ते पोपट माहिती ना? आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, अग तुझ्या ग भोल्याला आता मी मानलंय, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग भोल्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी बैला लागली डोलायला, तवा लागली डोलायला, तवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला, तवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला, तवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. वहिनी अंजली राहुल आव्हान. उखाणा ओले चिंबक केसांना तावेल द्या पुसायला, राहुलरावांचं नाव घेते पैठणी द्या नेसायला. बरं झालं भैया, पुढं काय का असं ना होम मिनिस्टर कार्यक्रम मला पैठण देऊन टाका म्हणले काय.
टाळ्या वाजवा वहिनीसाठी, छान उखाणा होता वहिनी. हा, तुमचं नाव? मालन संपत मांढरे. उखाणा. अण्णाभाऊ साठेच्या फोटोला हार घालते वाकून, संपतरावांचं नाव घेते लहूची साळवेंचा मान राखून. आला माझी वाहली वाजीव ढोलकी वाजीव तुंतुन, वाजीव हलगी वाजीव ढोलकी वाजीव तुंतुन. अरे कार्य केलं यार माझ्या अण्णा भाऊन, कार्य केलं यार माझ्या अण्णा भाऊन, कार्य केलं यार माझ्या अण्णा भाऊन. अश्विनी दिलीप दिवार. अश्विनी ये ना प्रिय जगू कसा तुझ्या विना मी नाही ग, कशी ही जिंदगीत आणि माही ग. ये ना प्रिय, ये ना प्रिय, इतर प्रेम दिवाना रशिला, ते प्यार जरा सांगशिला. इतर प्रेम दिवाना रशिला, ते प्यार जरा सांगशिला. वहिनी खरं सांगा, आमचे भाऊ तुमच्यासाठी असं गाणं म्हणतात का? त्यांना माहीतच नाही एवढ्या चांगल्या नावाची बायको मिळाली. हे बघा, सगळी गाणी आहेत ना ही महिलांवरती आहेत. शांताबाई, शीला, मुन्नी, शालू, अजून बरीचशी गाणी आहेत. अश्विनी, पुरुषांसाठी एकच गाणं. शांता झाली, शालू झाली, आता कुणाचं नाव? आता आला बाबूराव, आता आला बाबूराव. प्रत्येक गावात 2 बाबूराव, एक मेला, एक मराई टाकला. आता कुणी लहान मुलाचं नाव बाबूराव ठेवत नाही. महिलांवर अजून गाणी येणार आणि महिला फेमस होणार. एकदा स्वतःसाठी महिलांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. हा होईल. गीता संदेश अडाले. हा, आणि उखाणा. कडू कारलं सैनिक ओरलं, संतोषचं नाव संतोषचं बोलणं वकिलाच्या वरलं. अहो जीवलग जीवाचा माझा संतोष मामा, जीवलग जीवाचा, जीवलग जीवाचा माझा संतोष मामा, जीवलग जीवाचा, लय लय जीवलग जीवाचा माझा संतोष मामा, जीवलग जीवाचा मामा. हा होईल. पल्लवी मयूर साळवे. आणि उखाणा. पैठणी खेळाचा दाही दिशा झाला गजर, मयूर साळवे यांच्या नाव घ्यायला मी नाचते हजर. वा, क्या बात. जोरदार टाळ्या वहिनींसाठी. हा. रेशमा शिनवा देठे. रेशमाच्या रेघानी, लाल काळ्या धाग्यानी, कर्णकी कशी तारीला, हात नका लावू माझ्या साडीला. हा, नाव छान आहे. उखाणा. आतल्या घरात मधल्या घरात मारत होते सडा, शिरवाच्या डोळ्यात गेला खाणं, माझा जीव झाला थोडं थोडं. वा वा, छान. जोरात टाळ्या वहिनींसाठी. आता गेम सोपी आहे. तळ्यात म्हणलं तुम्हाला पुढे उडी मारायची, मळ्यात म्हणलं पाठीमागे उडी मारायची. कार्यक्रमात 2च नियम असतील. कायचे? रशी पकड तिकडनं, सोनू रशी सरळ कर एकदा, ओढ फक्त. हा, दोन्ही पाय एकदाच टाकायचे. चला, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. अहो बया बया, थांबा थांबा, तुम्ही पुढे थांबा, तुम्ही पण थांबा. अजून कोण? तुम्ही आलता ना, या पुढे या. बया, तुमच्या मिस्टरांचं नाव संतोष मामा आहे, जीवलग जीवाचा आहे, आणि तुम्ही जाऊ झाले. बया, मला लय वाईट वाटतं. हे बघा वहिनी, तुम्ही आऊट झालात म्हणून, आणि तुम्ही पहिला डाव भूताचा म्हणून तुम्हाला माफ. थांबा पाठीमागे. हा, हे बघा, कळायला वेळ लागतो म्हणून पहिला डाव भूताचा म्हणून माफ केलं. पण आता भूताचा झाला, मला देवाचा द्या, मर्याईचा द्या, मसुबाचा द्या, अजिबात काही नाही. हा, फक्त काळजी करू नका. चला. हा, 1 2 3. तळ्यात, मळ्यात, दोन्ही पाय सोबत टाकायचे. मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात. चाललंय काय? तळ कुठं मळ कुठं काही बी करायला तुम्ही तिकडे कळलं आपण. हा, चला. मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात. दोन्ही पाय एकदा असं तुकडूक तुकडूक तसं नाही, दोन्ही पाय एकदा. चला. मळ्यात, तळ्यात, तळ्यात, असं. 1 2 3 4. टाटा, बाय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. या वहिनी, या. थांबा. काय करता तुम्ही?
घरीच असता का? तुम्ही काय करता? हाऊ वाईफ हाऊ हाऊ बरं, ठीक आहे, असू द्या. हा, तुमचे मिस्टर काय करतात? सिव्हिल इंजिनिअरिंग. चांगलं काम करतात. खोट 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 बोलायचं नाही. तुमचे मिस्टर काय करतात? ट्रान्सपोर्टिंग हा, चला रेडी. पुढं काय? हा, पुढं काय? तळ्यात. पाठीमाग व्यवस्थित लक्ष देऊन खेळा. 1 2 3 टाळ्या. ओ आरामाने हा. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. केलं ना काय तुमचं? काय झालं? हा, थोडस केलं तरी असते. इकडनं जाऊ, इकडनं खाली. हा? हा? नाही, तसं नाही, तुम्ही नका ना सांगू, मी बघितलं ना. नाही तसं नाही. आऊट 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 वहिनी. तसं चिटे नाही करायचं वहिनी. तसं तसं नाही बाई, असं नाही, असं नाही. आऊट आऊट वहिनी, तसं नाही. एकदा आऊट झालं की आऊट. हां मध्ये करायचं चालेल का? हां, तसं चालतंय की पुढच्या गेममध्ये. बघा किती समजूतदार आहे तो वहिनी. बया उगाच तुम्ही आमचं भांडण लावताय. हा, तुम्ही काय करता वहिनी? आशावर करा. आशा वर्कर. तुम्ही सिलाई काम करते. काय करता तुम्ही? सिलाई काम. म्हणजे टेलर, बरोबर आहे ना? क्या रे टेलर बोर्ड लगाया टिप टॉप का, क्या रे टेलर बोर्ड लगाया टिप टॉप का, माप लिया मेरा शर्ट सिया बाप का, क्या रे टेलर बोर्ड लगाया टिप टॉप का, क्या रे टेलर बोर्ड लगाया टिप टॉप का, माप लिया मेरा शर्ट सिया बाप का, क्या रे टेलर बोर्ड लगाया टिप टॉप का. पुढं पाठीमागं मळ. पुढं तळ पाठीमागं मळ. व्यवस्थित खेळा. 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. टाटा बाय बाय. हे बघा वहिनी कशा थांबल्यात बाबा. असं त्यांचं म्हणणं असं होतं, मी दोन्ही पाय एकदा टाका म्हणत होतो. एक पाय मागं एक पाय पुढं. मी तळ्यात म्हणलं मागचा उचलायचा, मी मळ्यात म्हणलं पुढचा उचलायचा. रातभर बोंबल तुझ्या बापाला उठवत नाही. हा, चला व्यवस्थित खेळा वहिनी. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात तळ्यात. 3 वहिनीला आपण घेतोय सेमी फायनल राऊंड साठी. एकदा जोरदार टाळ्या तिघींसाठी झाल्या पाहिजे. चला. हंसी ख्वाब की ही तमन्ना मुझे हाँ वही बन गए हो तुम, जिंदगी बन गए हो तुम, हो जिंदगी बन गए हो तुम. गेम सोपी आहे. जेवढ्या उभा राहिल्या त्यांनी व्यवस्थित आहे का? कौन बोलेगा करोड़पति है? कौन बोलेगा करोड़पति है? कौन बोलेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? ताकद ताकद. हे साला कोण बनेगा करोडपती. जोरात. हा, ए साला कौन बनेगा करोड़पति है? 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 यांचा आवाज थोडा वर गेलाय. कडेला थांबा इकडे. हा, ए साला कौन बनेगा करोड़पति? हा हा सेम. हा, ए साला कौन बनेगा करोड़पति? दोन. हा ए साला कौन बनेगा करोड़पति? तिकडे कडेला जाऊन थांबा. हा, ए साला कौन बनेगा करोड़पति? हाँ. 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 तू चुप रे बाबा, तू चुप रे. ए साला कौन बनेगा करोड़पति? हाँ. कौन बनेगा साला करोड़पति? हाँ. कौन बनेगा साला करोड़पति? हाँ. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? ताकद लावली. कडेला लावली. ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है?
हे साला कौन बनेगा करोड़पति है सांगतो हा ए साला कौन बनेगा करोड़पति है हा एक ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है एकदम कडेला जाऊ. हा ए साला कौन बनेगा करोड़पति है एक हा ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है तीन कडेला जाऊ कडेला हा हा ए साला कौन बनेगा करोड़पति है 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 ओ साला कौन बनेगा करोड़पति है बस का झालं हा याला कडेला घ्या तिकडे ए साला कौन बनेगा करोड़पति इथे सेंटरला या तुम्ही कॅमेऱ्यात फोकस व्हायला तुमचा या हा परत पहिल्यापासून हा ए साला कौन बनेगा करोड़पति है एक हा ए साला कौन बनेगा करोड़पति है दोन हा ए साला कौन बनेगा करोड़पति है याला सन्मानाने सेमीफायनलला घ्या ये दीवाना ना जाने कब खो गया तुमने से देखा भी कुछ हो गया कुछ हो गया कुछ हो गया कुछ हो गया मेरी जान इन लम्हों में दर्द है इन मौसम में प्यास है पहले पहले प्यार का एक ऐसा एहसास है धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना तुमसे मिलकर तुमको है बताना ओ मेरा दिल भी तेरा बेकरार हो जाए मेरा दिल भी तेरा बेकरार हो जाए रब करे तुझको भी प्यार हो जाए रब करे तुझको भी प्यार हो जाए मेरा दिल भी तेरा बेकरार हो जाए मेरा दिल भी तेरा बेकरार हो जाए रब करे तुझको भी प्यार हो जाए रब करे तुझको भी प्यार हो जाए चला चला पटपट खेळायचं पटपट चला इश्क और प्यार का मजा लीजिए इश्क और प्यार का मजा लीजिए थोड़ा इंतजार का मजा लीजिए थोड़ा इंतजार का मजा लीजिए जाते हो परदेस पिया जाते ही खत लिखना जाते हो परदेस पिया जाते ही खत लिखना ओ देखो तुम भी खत मेरा आते ही खत लिखना
जाते हो परदेस पिया जाते ही खत लिखना. क्या बात है. सगळ्यांना एक हम यार है तुम्हारे दिलदार है तुम्हारे हमसे मिला करो हमसे मिला करो. कोई शिकवा अगर हो शिकायत अगर हो हमसे गिला करो हमसे मिला करो. हाँ, मैंने भी प्यार किया है. हाँ, मैंने भी प्यार किया है. जा सजना तुझको भुला दिया जा सजना तुझको भुला दिया. वादा किया जाने का तूने. हो या की ताई. हे दोन बोलले असू द्या. ठीक आहे दोघींना एक एक चेंडू द्या. हा चला थांबा इथे खेळा. तुम्हाला पण आनंद मिळाला पाहिजे. थोडा चुकला. इथे या इथे. हा चला. हे बघा या आपल्या महोत्सवाच्या माजी अध्यक्ष आहेत आशाताई शहाणे. या म्हणल्या महिलांसाठी कार्यक्रम आहे. म्हणलं तुम्ही आहात महिला आणि मी नियोजनामध्ये मला खेळायचं नाही म्हणलं तरी मी त्यांना खेळायला लावले. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. नियोजन समितीमधल्या सगळ्या महिला या म्हणजे मोठ्या मनाच्या आहेत. या ताई तुम्ही येताय का खेळायला. नाही मला हा बकेटमध्ये टाकायचं टाका. केसा मंदी गजरा फिरत्यान गजऱ्यावर नजरा. केसा मंदी गजरा फिरत्यान गजऱ्यावर नजरा. या पोरीचा बघून घ्या नवा नवा नकरा. या पोरीचा बघून घ्या नवा नवा नकरा. केसा मंदी गजरा फिरत्यान गजऱ्यावर नजरा. केसा मंदी गजरा फिरत्यान गजऱ्यावर नजरा. या पोरीचा बघून घ्या नवा नवा नकरा. या पोरीचा बघून घ्या नवा नवा नकरा. बघा बघा कशी तोऱ्याने चालते चालताना हिची कंबर हलते. आग नागिनी वाणी अंग हे डुलते नागिनी वाणी अंग हे डुलते. पोरांच्या तोंडात पाणी घालते. काय झालं. चांगलं आहे की नाही. एक तरी पुढे जातीये. हे मी सासूनाच एकटी आहे का नाही. हे बघा जी बॉटल उचलणार ना ती पुढे जाणार. आता इकडे बघा तुम्ही सासून आहेत त्यांच्या बरोबर तुम्ही त्यांच्या बरोबर खेळा. दोघी आउट झाले तर काय करता. त्यापेक्षा बाय एक तरी पुढे जा. नकोच का सासू सगळं. हा असा आहे खेळ. मी सांगतो ऐका. हा हे बघा मी म्हणलं कंबर की दोन्ही हाताने पकडायची कंबर. हा डोकं असं मी बोलत राहणार. मी मध्येच म्हणणार बॉटल. त्यावेळेस बॉटल उचलायची. एक वेळाच गेम होणार डबल होणार नाही. माझं लक्ष नव्हतं हे नव्हतं असलं अजिबात कारण चालणार नाही. चला कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर आणि डोकं. उचलली. वहिनी सासूचं काय जुनं भांडण आहे का कुठलं नाही. बॉटल म्हणल्यास बॉटल उचलायची. मी फक्त बघितलं तुमचं लक्ष कुठे आहे. तुमचं सगळं लक्ष बाटलीवरच आहे.
आहे का नाही? आता हीच मला आपली वाटली गतीच नाव बाटली. सोडून माझी साथ गेली करून घात, तुझ्या आठवणीची मनी ठिणगी पेटली, तुझ्या आठवणीची मनी ठिणगी पेटली. आता हीच मला आपली वाटली गतीचं नाव वाटली, हीच मला आपली वाटली गतीचं नाव वाटली. कळालं? बाटलीकडे लक्ष देऊ नका, हा? फक्त बोलण्याकडे लक्ष द्या आणि बाटली उचला. रेडी? कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर. डिले बंद करा ना. कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं आणि डोकं. काय झालं वहिनी? लई ताण लागली पाहिजे तुम्हाला, ठेवा खाली. हा चला, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं. वहिनी बाटलीवर बसा आता. खाली वाकत वाकत बाटली पुस्तक गेल्या. हा कंबर डोकं. ताण लागली का कोणाला? नाही ना? हा बाटली. हा ऐका ना, ऐका ना वहिनी, वहिनी ओ हो, काय झालं सांगा. चीटिंग चीटिंग करताय वहिनी, इकडे या तुम्ही. जिंदगी बदलती. आता बॉटल कुणाकडे आहेत? बॉटल वाल्या सगळ्या पाठीमागे जा, सगळ्या पाठीमागे जा. ज्यांच्याकडे बॉटल नाही त्यांनी इकडे, त्यांना बक्षीस आहे. ज्यांच्याकडे बॉटल नाही त्यांनी, तुम्ही पुढे या. तुम्ही हो, हिरव्या साडीवाले वहिनी या इथे. हा तुम्ही थांबा इकडे या. हा तुम्ही ठेवा, मध्ये बॉटल ठेवा. थांबा इकडे. हा थांबा. आळी होती का? हा थांबा, थांबा इकडे. तिकडे तोंड, तिकडे तोंड, तिकडे दोघींचं तोंड तिकडं. इकडे बघा ना, माझ्याकडे बघा दोघी पण. हा थांबा, मी पुढे येतो. हा असं हाताला हात लावा, हाताला लावा, हात लावा. एक हाताचा अंतर घ्या असं. दोघींच्या मध्ये बॉटल ठेवणार. हा चला रेडी. हा आता जे जिंकल ते जिंकल होईल. मी काय तुमच्या मध्ये आहे का? तुमचं भांडण तुम्ही मिटवा. कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं. बॉटल. वहिनी असलं काय प्रॉब्लेम? बाटली इकडे द्या. हे बघा, नाराज होऊ नका, बाटली तुम्हालाच. ते बक्षीस दिलं सगळ्यांना एक एक. ह्यांनी चिटिंग केली ना, असू द्या देवा, असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. जिंकलेला तुम्ही सगळ्यांना एक एक बक्षीस द्यायचं. सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना एक एक भेट वस्तू आहे. भेट वस्तू घेऊन खाली व्हायचं सगळ्यांनी. चला या वहिनी, या या. आग डोकं फिरलया बयेचं, डोकं फिरलया, डोकं फिरलया बयेचं, डोकं फिरलया, डोकं फिरलया बयेचं, डोकं फिरलया, डोकं फिरलया बयेचं, डोकं फिरलया. आणि हाताला धरलया म्हणी केली ठरलया, हाताला धरलया म्हणी केली ठरलया, हाताला धरलया म्हणी केली ठरलया. मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. चला बॉटल कुणाकडे? इफेक्ट इफेक्ट. हा चला बॉटल कुणाकडे? बॉटल. ज्यांच्याकडे बॉटल नाही त्यांच्यासाठी बक्षीस आहे. हे ते सोन्याचं जे आहे ना ते दे त्यांना. चांदीचं नको देऊ, सोन्याचं हे पुढे आलेलं. चला चला बॉटल या इकडे या, बक्षीस घ्या. हो हो या या इकडे या. आऊट ज्या होतात त्यांना बक्षीस आहे. बघा आऊट व्हा पटकन बक्षीस मिळते. टाका बॉटल मध्ये टाका. हिला भरला न्याहार पिस, ही पाहिलं रात दिस, हिला भरला न्याहार पिस, ही पाहिलं रात दिस. साई सोडून इजार नेस,
वारी सोडली गणेश तिने घेऊन मोकळे केस तिने घेऊन मोकळे केस वार भरल्या वार भरल्या वार भरल्या अनंत वार भरल्या हाताला धरल्या म्हणीने लगीन ठरलया हाताला धरल्या म्हणीने लगीन ठरलया गार बाय गार डोंगराचे हवन व्हायला तोच गार गार डोंगराचे हवन व्हायला तोच गार कुणाला भेटलं नाही? तुम्हाला नाही भेटलं का? रोना चाहे रोना पाए दिल कितना मजबूर है किसे पता है कौन बताए रब को क्या मंजूर है रोना चाहे रोना पाए ज्योती वहिनी या. या वहिनीचं नाव पाठ झालंय. वहिनी होम मिनिस्टर मध्ये जर कुठं कार्यक्रम असला तर वहिनी जातात. वहिनींना खूप आवड आहे होम मिनिस्टर खेळण्याची. पण हा वारीमुळे खूप थकले मी त्याच्यामुळे आजच आली मी खाली. पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन आलात. तुम्हाला इथून पुढे जे होम मिनिस्टर होते त्यात बक्षीस मिळतील. चांगली गोष्ट आहे ना. गणेश भाऊ या पिंपरी चिंचवड मध्येच नाही कुठेही कार्यक्रम असला तर त्यांना खेळण्याचा म्हणजे खेळण्याची खूप मोठी हौस आहे म्हणून येतात. पण मी वहिनींना दुसरीकडे आल्या होत्या एकदा तर मी त्यांना सांगितलं म्हणलं तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहेत. पण काय होतं की लोकांचा गैरसमज होतो. या पिंपरी माझे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये YouTube मध्ये दिसतात. तर त्यावेळेस काय करतात की लोक म्हणतात या प्रत्येक वेळेस तुमच्या कार्यक्रमात दिसतात. यांचा माझा काही परिचय नाहीये पण यांचं नाव सुद्धा पाठ झालं. मला एवढ्या माझ्या कार्यक्रमात आल्या. पिंपरी चिंचवड मध्ये राहिल्या आहेत त्या. पण या पुण्यात तिकडे लांब कार्यक्रम असला तिकडे येतात. तिकडे गैरसमज असतो. वहिनींना म्हणलं वहिनी तुम्हाला विनंती आहे माझी की तुम्ही आमचा लांब कार्यक्रम असेल तर त्या साईडला येऊ नका. तर वहिनी आमच्या तिकडच्या कुठल्याच कार्यक्रमात नाही आल्या. पण आज पिंपरी चिंचवड मधील सगळ्याच महिलांसाठी हा कार्यक्रम आहे. अध्यक्षपदी आमचे गणेश भाऊ आवडे आहे. त्याच्यामुळे सगळ्याच माता भगिनींना हा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे. तर त्यांच्या वतीनं महोत्सवाच्या वतीनं तुम्हाला ही मोठी भेट होती यावेळेस. जोरात टाळ्या वहिनींसाठी. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? बक्षीस छोटं असं मोठं हार जीत असते. खरं तर आई आता मला जाऊ नको म्हणली होती खेळायला. कारण मला आता उद्या सकाळी गजानन महाराजांची पालखी येते तर त्या पालखीच्या पुढे रांगोळी काढायला जायचंय. आई म्हणली आता जर थकून आली तर रात्रभर तुला प्रवास करायचाय. म्हटलं नाही मी एक डाव खेळून येते 2 मिनिटात येते म्हटलं. काहीतरी घेऊन येते. काळजी करू नको. रडू नको आई. जीते आज जीतेंगे कल जीतेंगे परसों जीतेंगे रोज हारते हैं. रडू नको आई मी खेळायला जाते. रडू नको आई मी खेळायला जाते. खेळायला जाते पैठणी घेऊन येते. खेळायला जाते पैठणी घेऊन येते. टाका बॉटल खाली. अच्छा वहिनींना एक नाही 2 बक्षीस दे. वहिनी म्हणल्या मला गेम सोडायचा आहे. इथं मला फिरून फिरून चक्कर यायला लागली. मी म्हणलं 2 बक्षीस. आता गेम झाल्यानंतर ना बोला ना ताई. नाही हे झालं ना की बोलायचंच आहे आपल्याला. हा 2 मिनिटं म्हणजे गेम झाल्यानंतर ना बोला असं माझं म्हणणं. बाकी काय हा हो हो ठीक आहे ना देऊ ना काही प्रॉब्लेम नाही. चला ठेवा ठेवा खाली बॉटल ठेवा. नाही ही काय त्यांची घेतली काढून. चला तुम्ही आऊट झालात का आता? हा मग बक्षीस घ्या ना. कोण आहे? नाही नाही असं नाही. ते त्यांना आणि त्यांनी 2 बक्षीस. वहिनी तुमच्या कोणी जवळचे आहे का तिला सोडायचे का? नाही. कोण आहे? नाही नाही हो तसं नाही. त्यांना चक्कर येते असं नाही. यांना नाही या आऊट झाल्या त्यांना बक्षीस द्या. तुम्ही कोणालाही पाठवा वहिनी काय प्रॉब्लेम नाही. या तुमची बहीण आहे या त्यांच्यावरचं तुम्ही खेळा काय हरकत नाही. चला रेडी. हा ही परत संधी नाहीये. या वहिनी आऊट मध्ये आऊट नाही झाल्या का त्यांना चक्कर येते म्हणून त्या बाजूला गेल्या. नाही नाही त्या आऊट झालेल्या ऑलरेडी. कुणाच्या बदली घेतलं? मी नाही घेतलं. त्यांनी म्हणलं तुम्हाला घ्या मी तुम्हाला घेतो. त्यांनी जे मी पाठवलं त्यांना घेतलं. चला रेडी. ही बॉटल जी उचलेल तिला पैठणी आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित खेळा.
3 बॉटल 3 पैठणी. पाणी प्यायचं तुला? घोर बाई. चला रेडी. चला पुन्हा पुन्हा बॉटल आहे. गाणं मध्येच बंद होतं. हा हे गाणं मध्येच बंद होतं. चला या 3 वेळी बाजूला थांबा. आणि कुठे गेल्या दोघी जणी? या भेट वस्तू या दोघींना. चला त्या दोघींना एक एक भेट वस्तू. आणि खर तर आत्ताच्या काळामध्ये आहे ना, महिलांवरती अन्याय अत्याचार बरेचसे होत थांबले पाहिजे. याच्यासाठी 2 शब्द या ठिकाणी व्यक्त होणारी कलाकार आपल्यापाशी आलेली आहे, जिला तुम्ही अनेक वेब सिरीज मध्ये पाहिले. ती उत्तम डान्सर आहे, तिने अनेक गाणे केलेले आहेत. ती लेखक आहे, दिग्दर्शक आहे, निर्माती आहे आणि अभिनेत्री सुद्धा आहे. तिला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहेत. ती आपल्याशी संवाद या ठिकाणी 2 मिनिटातच साधणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला बोलायचं नाही. तत्पूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की 2 शब्द आपण फक्त थोडस तुमच्या पद्धतीने लवकर. जय लहुजी माझ्या सर्व मातम बंधूंना सर्व जनताला जेवढे पब्लिक आले त्याला 18 पकड जातील. भाऊसाहेब आठवडे साहेब, जोंबडे साहेब, शिंदे साहेब, आम्ही 10-15 लोक होतो पालिकेमध्ये. त्यांना पुरुषांचा कार्यक्रम लावला. मी नाट्यगृहामध्ये जात होते. राष्ट्रवादीच्या तर्फे कार्यक्रम बघा होम मिनिस्टरचा आदेश बांधेकर. मी नागकुमार साहेबाला म्हणले की आमच्या महिला कुठं बघते ना, आता नाट्यगृहामध्ये आमच्या महिलाला बघायला आहे का सोयी? सांगा, एवढा खर्च लागतोय, पैसे लागते, थोडं तिकीट काढावं लागतंय. आमच्या अन्नभाऊसाठीच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला होम मिनिस्टर कार्यक्रम द्या. नागकुमार साहेबाला बोलले मी. भाऊसाहेब म्हणले हो बाईंचं बरं आहे. माझ्या अध्यक्ष आहेत त्या बाई ह्या वर्षीच्या, त्यांचं म्हणणं तुम्ही मान्य करा. भाऊसाहेब आढळेंचा मान देऊ हे कार्यक्रम माझ्या मी मध्ये आधीच्या तो कार्यक्रम चालतोय. अण्णाभाऊ साठ्यांनी आपल्याला भरभरून दिलाय. छोटा कार्यक्रम होता, एवढा मोठा कार्यक्रम झालाय. आणि महिला पण खुश होत्या. त्या सगळ्या आमच्या जातीच्या नाहीत, सगळ्या इतर जातीच्या महिला खुश होत्या त्या कार्यक्रमाला टेजला बघून. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी, जय अण्णाभाऊ. आणि खर तर ज्या वर्षी लांडगेताई अध्यक्ष होत्या त्या वर्षी कार्यक्रम सुरू झाला. आणि त्या वर्षी कार्यक्रम करायला सुद्धा मीच होतो. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाले पाहिजे. हे घ्या तुम्हालाच पाणी घ्या. आणि या ठिकाणी जी अभिनेत्री मी तुम्हाला सांगितलं ती अभिनेत्री या ठिकाणी आली आहे. जरा जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करायचंय. टाळ्या सगळ्यांच्या जोरात झाल्या पाहिजे. काजलसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजेत. हिचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर तुम्ही म्हणताल की ही महिलांच्या अन्याय अत्याचारावरती का बोलते. पण जर तुम्ही हिचे व्हिडिओ बघितले तर हिच्यासारखे अन्याय अत्याचार सासूवर कोणच करत नाही. हिचे सगळे व्हिडिओ असे आहेत की हिची सासू ती जगू का मरू अशी होती, परंतु ही मुलगी अजिबात तशी नाही, पण ऍक्टिंग तशी करते. म्हणून आज ती तुमच्या समोर या ठिकाणी व्यक्त होतीये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे काजल शिंदे. भगवान तेरी लीला अपरंपार है. आपल्याकडं वेळ थोडा कमी आहे काजल, म्हणून तुला जेवढं लवकर उरकता येईल तेवढं लवकर उरक. त्याच्यानंतर बक्षीस वितरण होईल, त्याच्यानंतर कार्यक्रम संपन्न होईल, त्याच्यानंतर दुसऱ्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. नमस्कार.
अध्यक्ष महोदय आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या बंधू भगिनी आणि माझे छोटे मोठे मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित आहोत आणि मी सर्वप्रथम या थोर महान समाजसुधारक आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करते. आणि माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आता तुम्ही सरांकडून ऐकलंच असेल, मी फक्त एक अभिनेत्री नाहीये, तर सोशल मीडियावरती मी पहिल्यांदा रील क्रिएट करता जसं की YouTube वरती छोट्या छोट्या वेब सिरीज, तुम्हाला माहीतच असेल की सूरज चव्हाण बिग बॉस मध्ये जिंकला, त्याच्यासोबत काम करणारी पहिली मुलगी मीच असेल. आणि त्याच्याबद्दल मला असं सांगायचं यामधून की आज मी फक्त ऍक्टिंग न करता मी डायरेक्शन, स्टोरी रायटिंग त्या पद्धतीने मी माझं प्रोडक्शन मी माझ्या स्वतःच्या जीवावरती उभं केलेलं आहे. म्हणजे मला फक्त इतकं म्हणायचं आहे की आज लोक म्हणतात की सोशल मीडिया हे चांगले नाहीये, पण आपण सोशल मीडियाचा वापर कसा करतो त्याच्यावरती अवलंबून आहे की सोशल मीडिया कसं आहे. आज अनेक आपण मंडळी पाहिले, पुरुष आहेत, बऱ्याच मुली पण आहेत आणि मुलेही आहेत, ज्यांनी सोशल मीडियाचा चांगला वापर करून आपलं शून्यातून आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. ज्याप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपले साहित्य, शाहिरी, त्याचप्रमाणे लोककलेच्या माध्यमांमधून सांगितलेलं आहे की महिलांच्या वेदना त्यांनी त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि त्यांनी एक आपल्याला सांगितलेलं पण आहे की ही पृथ्वी फक्त शेषाच्या मस्तकावरती नाहीये, तर ती कष्टकऱ्यांच्या हातावरती तरलेली आहे. त्याचप्रमाणे ह्या विचारामधून ते हे सांगतात की त्यांनी एका सर्व कष्ट करणाऱ्या माणसांची त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि विशेषतः यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा महिलांसाठी आहे. तो म्हणजे की घर सांभाळणे, कुटुंब सांभाळणे आणि उद्योग असेल, शेती, व्यवसाय, आणि यामध्ये महिलांनी जो काही मोलाचा वाटा दिलेला आहे तो अनमोल आहे. आजच्या काळामध्ये महिलांना शिक्षणासाठी म्हणा किंवा आरोग्यासाठी आणि त्यांच्या कायदेशीर हक्कांसाठी, परत स्वावलंबनासाठी त्यांची जाणीव करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कथा, कादंबऱ्या आणि लोकनाट्यांच्या माध्यमांमधून स्त्रीच्या संघर्षासाठी शब्द दिलेले आहेत. आणि आज या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र जयंतीनिमित्त मला स्त्री सक्षमीकरणाचा विषय मांडण्याची संधी येथील अध्यक्ष, या कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, त्या पद्धतीने या कार्यक्रमाची पूर्ण कमिटी यांनी मला या ठिकाणी हा विषय मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना आणि त्यांना मनापासून विनम्र अभिवादन करते. आणि शेवटी फक्त इतकंच म्हणेल की महिलांचा सन्मान म्हणजे आपल्या समाजाचा सन्मान आहे आणि महिलेचं शिक्षण हे राष्ट्राचा विकास आहे. त्याचप्रमाणे महिलेचं सक्षमीकरण हे भारताच्या भविष्याची उज्ज्वल पायाभरणी आहे. धन्यवाद. सॉरी, सरांनी मला वेळेचं बंधन दिल्यामुळे मला जास्त काही बोलता आलेलं नाहीये, पण या ठिकाणी खरं तर मी आज या स्टेजवरती उभी आहे ती म्हणजे माझी आजी आशाताई शहाणे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश अवघडे सर, भाऊसाहेब, तसेच या कार्यक्रमाची पूर्ण कमिटी, आज यामुळे मी या ठिकाणी उभी आहे. आणि खरं तर मी असं म्हणेल की माझ्या घरच्यांचे संस्कार माझ्यावरती तेवढे आहेत की मी आज या ठिकाणी तुमच्या समोर उभी आहे आणि तुम्ही मला तेवढ्याच आदराने या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि मला पण एवढं इथल्या महिलांना सांगावंसं वाटेल की आज समाजामध्ये हुंडाबळी, लैंगिक अत्याचार यासारखे प्रकरण समाजामध्ये घडत आहेत, पण यासारखे प्रकार जर संपवायचे असतील तर त्यासाठी महिलांनी सक्षम होणं, स्वावलंबी होणं आणि स्वाभिमानी होणं हे खूप गरजेचं आहे. आणि मी फक्त इतकं सांगेल की खरं तर महिलांनी आणि मुलींनी कसं जगलं पाहिजे, तर मी माझ्या काही 4 ओळींमधून सांगू इच्छिते की खरं तर महिलांनी कसं जगलं पाहिजे. खरं तर मुलीने असं जगलं पाहिजे, खरं तर मुलीने असं जगलं पाहिजे, दोन्ही घरचा मान आणि सन्मान तिला होता आलं पाहिजे.
दोन्ही घरचा मान आणि सन्मान तिला होता आलं पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगता जगता काही स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगता जगता काही स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. आयुष्य पुन्हा आहे की नाही माहिती नाही. आयुष्य पुन्हा आहे की नाही माहिती नाही. पण मिळालेलं आयुष्य सुंदर आणि अभिमानाने जगता आलं पाहिजे. पण मिळालेलं आयुष्य सुंदर आणि अभिमानाने जगता आलं पाहिजे. आयुष्य जगता जगता आपण एक स्त्री आहोत याचं भान तिला असलं पाहिजे. याचं भान तिला असलं पाहिजे. काजलसाठी खरोखर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्माननीय भाऊसाहेब आढागळे त्याचप्रमाणे अध्यक्ष गणेशजी अवघडे यांना विनंती की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी बक्षीस वितरण करायचं आहे. त्याचप्रमाणे मनजी तोरडमोल साहेब आपल्याला विनंती की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. त्याचप्रमाणे सर्व महिला कमिटी सगळ्यांना विनंती की आपण समोर यायचंय. आपल्या सर्वांच्या शुभास्ते या ठिकाणी 3 पैठण्या सोबत अभिनेत्रीच्या शुभास्ते या ठिकाणी आपल्याला द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर सुंदर असा अण्णा भाऊची जयंती या ठिकाणी साजरी होते. तोरडमोल साहेबांना विनंती आपण संपूर्ण या यामध्ये या. देशामध्ये साजरी होत असताना तेवढे घ्या. इतका मोठा आले. रंगमंच घेतला या ठिकाणी असताना मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी घ्या खांद्यावरती घ्यावी आहे. आणि म्हणून म्हणायचंय अहो अण्णा भाऊच्या जयंतीनं केली या कमाल. अण्णा भाऊच्या जयंतीनं केली या कमाल. अहो अण्णा भाऊच्या जयंतीनं केली या कमाल. स्वाभिमानाने आम्हाला जन्मती खुशाल. अण्णा भाऊच्या जयंतीनं केली या कमाल. स्वाभिमानाने आम्हाला जन्मती खुशाल. चिंतावा है या तृणाची. चिंतावा है या तृणाची. अशी नाही हो कुणाची जयंती अनाची माझ्या जयंती अनाची. 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 पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.